श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींना, स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आता 2026मध्ये येणारी मकर संक्रांत जी आहे त्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आपण आता 2026मध्ये येणारी मकर संक्रांत जी आहे ती 14 फेब्रुवारीला आहे. आपण बुधवार आहे त्या दिवशी आपण साजरी करणार आहोत. तर होणार आहे तर 13 तारखेला आपण भोगी साजरी करणार आहोत आणि 14 तारखेला मकर संक्रांत आहे. तर 15 तारखेला आपण किंक्रांत साजरी करणार आहोत. तर कर दिन असे म्हटले जाते. तर आपण मकर संक्रांत या दिवशी छट एकादशी आलेली आहे. तर आपण एकादशी यंदा आलेली आहे. तर यंदा बऱ्याच लोकांना प्रश्न पडला आहे की आता एकादशी असल्यावर व्रत कसे करायचे, आपण देवाला नैवेद्य कसा दाखवायचा. तर आपण हाच व्हिडिओ त्याच्यासाठी मी तुम्हाला बनवलेला आहे. तर आपण देवाला म्हणजे एकादशी व्रत असेल तर देवाला नैवेद्य कसा करायचा आहे, काय करायचं आहे, तुम्ही कोणते नियम पाळायचे आहेत जेणेकरून आपल्याला देवाचा आशीर्वाद व ही संक्रांत जी आहे ती सुखकर जावावी यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही स्किप न करता हा नक्की पाहावा. तर चला मग आपण हा सुंदर असा नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर नवीन वर्ष चालू झाले की पहिल्यांदा जो सण येतो त्याला मकर संक्रांत असते. तर मकर संक्रांत असे म्हणतात. तर आपण संक्रांत ही सुवासिनी महिलांना सुवासिनी महिलांना अत्यंत महत्त्वाचा व हिंदू धर्मात सुद्धा अत्यंत त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर मकर संक्रांती सणापासून आपण हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली जाते. तर तो आपण रथसप्तमीपर्यंत हा कार्यक्रम आपण हळदी कुंकाचाच करू शकतो. तर यंदा जी आहे सुवासिनी महिला आहे तर त्यांनी पिवळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते वर्ज्य करायचे आहे. कारण पिवळ्या रंगाचे रंगावरती यंदा संक्रांत आली आहे. त्यामुळे आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते आपण चुकूनही संक्रांतीच्या दिवशी घालायचे नाही. तर निदान 3 दिवस तरी किमान घालायचे नाही. तर पिवळ्या रंगाचे वस्त्र वर्ज्य करायचे आहे. तर सोबतच पिवळ्या रंगाच्या बांगड्या देखील आपण घालायच्या नाही. ज्या पिवळ्या रंगाच्या बांगड्या म्हणजे पिवळ्या रंगाच्या जे वस्तू आहेत त्या आपण चुकूनही घालायच्या नाही. हा नियम आपण पाळायचा आहे. तर सुवासिनी महिलांनी या मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे आहे मकर संक्रांती देवीने घातलेले आहे. तर म्हणून आपण ते घालायचे नाही. तर पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा दागिने, मोगऱ्याचा हार हे घालायचा नाही आपण त्या दिवशी. तर त्या दिवशी एकादशी असल्या कारणाने मकर संक्रांत दिवशीचं एकादशी आहे. तर त्या प्रत्येक सुवासिनी महिला आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी आपण हे पूजन केले जाते. तर व्रतही देखील धरले जाते. तर त्या दिवशी एकादशीचे व्रत देखील असणार आहे. तर ज्या महिला आपण एकादशीचे व्रत करतात त्यांनी एकादशीचे व्रत धरून हे आपण पूजन वगैरे करायचे आहे. पण ज्या सुवासिनी स्त्रिया आपण म्हणजे एकादशीचे व्रत धरत नाही त्या दिवशी आपण हे भोगीच्या दिवशी आपण खेंगाट आणि म्हणजेच भोगीची भाजी आपण मिक्स करून जी करतो ती भाजी करून आपण सुगड पूजन करायचे आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण जे सुगड आहे ते म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी आपण मंदिरात जाऊन, विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन किंवा रामाच्या मंदिरात जाऊन आपण हे वसून येतो. तर त्या दिवशी आपण तुमचा उपवास असेल तर तुम्ही त्या दिवशी फळाहार घेऊन तुमचा उपास तुम्ही कायम ठेवून दुसऱ्या दिवशी हा उपास सोडायचा आहे. तर
तुम्ही जर उपास केलेला म्हणजे उपास ज्यांचा एकादशीचं व्रत नसेल त्यांनी तुम्ही सुगड पूजन झाल्यानंतर तुम्ही घरी येऊन आपण पुरणपोळ्याचा स्वयंपाक जर बनवत असाल, तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसा त्या पद्धतीने तुम्ही स्वयंपाक करून त्या पद्धतीने तुम्ही जर पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला असेल तर तुमची सुगड पूजन झाल्याशिवाय म्हणजेच वौसा वौसून आल्याशिवाय आपण उपवास सोडायचा नाही. आणि जर तुमची एकादश असेल तर तुम्ही फळाहारच घ्यायचा आहे. तर तुम्ही ह्या असं पूजा वगैरे करून यायचा आहे. तर मग आपण चुकून हे या पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे नाही. तर याच्याकडे आपण दक्षता घ्यायची आहे. तर तुमचा जर समजा उपवास असेल तर बघा, जर तुम्ही म्हणाल की आमची एकादशी आहे, पण तुमची एकादशी जरी असली तरी तुम्ही त्या दिवशी दुसऱ्या देवतांची पूजा वगैरे करताच. मग त्यावेळेला आपण जर नैवेद्य हा देवाला दाखवतोच, पण शक्यतो आपण फळांचा नैवेद्य दाखवतो. जर तुमचे कुलदेवतेचा जर नैवेद्य दाखवायचा आहे तर कुलदेवतेला आपण नैवेद्य ही दाखवतोच. म्हणूनच आपण इतर देवतांना नैवेद्य म्हणून आपण जी घरात स्वयंपाक केला आहे तो आपण दाखवायचा आहे. तर त्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी आपल्याला तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर तिळगुळाच्या मिळून पोळ्या देखील बनवल्या जातात. तर काही भागात पुरणपोळ्या केल्या जातात. तर तुम्ही हा नैवेद्य देवाला दाखवू शकता. तर आपल्या कुलदैवतेला पूजा करतो आणि कुलदैवतेचा आणि इतर देवतांची पूजा थांबत नाही आपण. म्हणूनच नैवेद्य हा दाखवायचा आहे. त्या दिवशी व्रत करणाऱ्यांनी व्रतच करायचं आहे. तर पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी मकर संक्रांतीचा सण आपण सुगड पूजन देखील केले जाते. तर व्रत करत असताना आपल्याला बघा, या दिवशी दिवसभर व्रत करायचे आहे. सायंकाळच्या वेळी आपण फळाहार घेऊ शकतो. मग खिचडीचा उपवासासाठी चालते, तर तुम्ही ते देखील खाल्ले तरी चालेल, पण सायंकाळच्या वेळी खायचे आहे. तर आणि दुसऱ्या दिवशी बघा, आपल्याला एकादशी व्रत असे आहे तर ते सोडायचे आहे. बघा, कोणतेही जे व्रत आहे ते आपण संकल्प करून सायंकाळच्या वेळी आपण आपल्या देवासमोर बसायचे आहे आणि तेथे थोडे ठेवायचे आहे. आपण जे फळ आहेत आणि तिळगुळाचे ग्रहण केले तरी चालते, कारण ही संक्रांत जी आहे ती वर्षातून एकदाच येत असते. त्यामुळे आपण त्या दिवशी तिळगुळाचा नैवेद्य म्हणजे तिळगुळ खाल्ले तरी चालते. हे एकादशीच्या दिवशी खाल्ले तरी चालत असते. तर मग तिळगुळ तुम्ही खायचे आहे. आणि दुसऱ्या दिवशी एकादशी सोडली तरी चालते, सोडायची आहे. आपण हे व्रत करणारे मकर संक्रांत दिवशी असणार आहे. हे व्रत तर देखील आपण करत असाल तर नक्कीच करायचे आहे. तर आपला आहार हा धान्य आहे, त्यापासून बनलेले पदार्थ ते वर्ज करता